अहमदाबादमध्ये 12 जून 2025 रोजी एअर इंडियाच्या AI-171 या लंडनला जाणाऱ्या विमानाच्या भीषण अपघातात 265 लोकांचा मृत्यू झाला। हे विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही सेकंदात मेघानी नगरजवळ BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळलं। विमानामध्ये 242 प्रवाशांसह 2 वैमानिक आणि 10 कर्मचारी होते। ही माहिती एअर इंडियाकडून मिळते आणि अपघातानंतर मात्र हॉस्पिटलमध्ये 265 मृतदेह आणले गेले आणि यामध्ये विमानावरील प्रवासी आणि हॉस्टेलमधल्या लोकांचा सुद्धा समावेश आहे। या अपघातात एकच व्यक्ती सुदैवाने वाचल्याची माहिती आहे। या घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा या घटनेवर शोक व्यक्त होतोय। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 265 प्रवाशांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्रातल्या एकूण 8 जणांचा याच्यात समावेश आहे। तर ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या घटनास्थळावर पुढारी न्यूजची टीम पोहोचलेली आहे। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी तिथून जोडले गेलेले आहेत। सुशांत, आता या घटनास्थळावर नेमकी काय परिस्थिती आहे? आज अनेक जण इथे भेट सुद्धा देणार आहेत प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी। आता तिथे काय घडतंय? अगदी बरोबर आहे। ते आपण जर बघितलं असेल तर ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात येतील। मात्र मी आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी संपूर्ण मृतदेह आणलेले आहेत आणि त्यांचं पोस्टमॉर्टम आणि DNA चाचणी झाल्यानंतर नातेवाईकांना तो मृतदेह ताब्यात दिला जातोय। मी अहमदाबाद येथील हे सिव्हिल हॉस्पिटल आहे ज्या ठिकाणी पोस्टमॉर्टम होतं। आता एक डेड बॉडी जी आहे ती बाहेर आणली जाते, नातेवाईकांना दिली जाते। खरं तर DNA टेस्ट झाल्यानंतर 72 तासानंतर ओळख पडते आणि त्यानंतर नातेवाईकांना त्यांच्या नातेवाईकाचा मृतदेह जो आहे ताब्यात दिला जातो। मुंबईतील देखील एक गोरेगाव येथे राहणाऱ्या तरुणाचा, त्याच्या पत्नीचा आणि 2 मुलांचा या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। नुकतेच त्यांच्या नातेवाईकांनी आपल्याशी संवाद साधला। ते म्हणाले आईच्या उपचारासाठी हा तरुण जो आहे तो सपत्नीक आणि मुलांसह 15 दिवसापूर्वी लंडनवरून मुंबईमध्ये आला होता। आईचे उपचार झाल्यानंतर तो काल अहमदाबादवरून लंडनला जात होता आणि या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याचे नातेवाईक देखील या ठिकाणी आलेले आहेत। थोड्याच वेळात त्या तरुणाची, त्याच्या पत्नीची आणि 2 मुलांची डेड बॉडी जी आहे ती त्यांच्या ताब्यात दिली जाईल। आणि या ठिकाणी जर बघितलं असेल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। नातेवाईकांची ओळख पटल्यानंतरच ही डेड बॉडी जी आहेत त्या हातात दिल्या जात आहेत, त्यांच्या ताब्यात दिल्या जात आहेत। अगदी आपण जर बघितलं असेल 265 जणांचा आतापर्यंतचा आकडा आला, त्यामध्ये 265 जणांचा या संपूर्ण घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। आणि आत्ताच एक डेड बॉडी जी आहे ती बाहेर आणली जाते पोस्टमॉर्टम करून आणि त्यानंतर नातेवाईकांना ताब्यात दिली जाते। आणि आपण जर हा संपूर्ण परिसर जर बघितला असाल तर या संपूर्ण परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व कार्यकर्ते देखील काम करताना पाहायला मिळत आहेत। कालपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्यावेळी कोणतीही परिस्थिती आपत्कालीन उद्भवते त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात उतरतो आणि आज देखील हे पाहायला मिळते। सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर कालपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व हे कार्यकर्ते असतील ते आलेले आहेत, मदत कार्य करताना पाहायला मिळतात। आणि आता थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या भागाची पाहणी करतील। एअर इंडियाचे CEO देखील त्या भागात आलेले आहेत, ते देखील पाहणी करतात। नेमकी ही घटना जी आहे ती कशामुळे घडली याची सध्या चौकशी सुरू आहे। मात्र अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे। सर्व स्तरातून एक शोक जो आहे तो व्यक्त केला जातोय। मग इतर देशातून देखील ह्या घटनेचा शोक व्यक्त केला जातोय। आणि या ठिकाणी आता मी ज्या ठिकाणी आहे सिव्हिल रुग्णालयात त्या ठिकाणी मागच्या बाजूला DNA टेस्ट केली जाते आणि त्यानंतर हे पोस्टमॉर्टम केंद्र आहे त्या ठिकाणी डेड बॉडी जी आहे ती नातेवाईकांच्या ताब्यात दिली जाते। जी सुशांत, आता सध्या आपण ही दृश्य पाहतो ही सुद्धा मन हेलावून टाकणारीच आहेत। आज पंतप्रधान सुद्धा तिथे येणार आहे। साधारण किती वाजता ते तिथे पोहोचतील? त्यांच्याबरोबर आणखी कोण कोण तिथे असणार आहे? अगदी आपण जर बघितलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 7:30 ते 8च्या सुमारास ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी येणार होते अशी माहिती मिळते। काही वेळात ते येतील अशी माहिती मिळते।
कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करतील. आपण मगाशी दृश्य दाखवली होती की ज्या ठिकाणी ती घटना घडली, ज्या इमारतीला ते विमान आदळलं, त्या इमारतीच्या मलबा काढण्याचं काम देखील NDRF कडून सुरू आहे. या मलब्याखाली कोणी आणखी आहे का याची माहिती जी आहे ती घेतली जाते. हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मगाशी आपण NDRFच्या जवानांशी जेव्हा बोलत होतो त्यावेळी ते म्हणाले की हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू त्याचं प्रमुख कारण म्हणजे एकही या ठिकाणी कोणी या मलब्यामध्ये अडकू नये याची खबरदारी घेतली आणि त्यासाठी संपूर्ण मलबा जोपर्यंत उचलला जात नाही तोपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन संपलं असं म्हणता येणार नाही. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर संपूर्ण अधिकाऱ्यांशी, विमान अधिकाऱ्यांशी असतील, त्यासोबत एअर इंडियाच्या CEOशी चर्चा करतील आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतील. ते झाल्यानंतर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येतील. जे मृत पावलेत त्यांच्या नातेवाईकांना भेटतील अशी आपल्याला माहिती मिळते. मात्र आत्ता आपण जर बघितलं असाल तर इथे पोलीस बंदोबस्तात मृतदेह जे आहेत ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले जात आहेत. आपण जर बघितलं असेल तर या परिसरात शोकाकुल वातावरण आहे आणि याचमुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल रात्रीपासूनच अहमदाबादमध्ये होते. त्यांनी खरं तर पाहणी केली. त्याची संपूर्ण माहिती जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली आणि त्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी त्यांनी चर्चा केली, गुजरातच्या इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि जो अलर्ट असतो म्हणजे अशा वेळी सर्व यंत्रणा त्यांनी अलर्ट मोडवर ठेवलेल्या आहेत. त्याचं प्रमुख कारण हेच होतं की या ठिकाणी जे नातेवाईक येतील त्यांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी देखील प्रशासनाकडून घेतली जाते. जी सुशांत, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. सध्या ही दृश्य आपण प्रेक्षकांना सांगूयात. अहमदाबादमधल्या सिव्हिल हॉस्पिटल बाहेरची ही दृश्य आहेत जिथं पुढारी न्यूजची टीम पोहोचलेली आहे. सध्या जे मृतदेह आहेत ते DNA टेस्टनंतर ओळख पटवून नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचं काम सुरू आहे. अपघाताची दृश्य जशी मन हेलावून टाकणारी होती तशीच ही दृश्यसुद्धा निश्चित मनाला चटका लावणारी आहेत. कारण असंख्य निष्पाप जीवांचा याच्यामध्ये बळी गेलेला आहे. महाराष्ट्रातल्या सुद्धा 8 जणांचा याच्यामध्ये समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अहमदाबाद विमानतळावर दाखल झालेले आहेत असं समजतंय. पंतप्रधान मोदी हे आता अहमदाबाद विमानतळावर दाखल झालेले आहेत. प्रत्यक्ष ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या घटनास्थळाला मोदी भेट देणार आहेत. शिवाय सांत्वनपर सुद्धा भेटी कुटुंबियांच्या मोदी घेणार आहेत. आत्ताच्या क्षणाला सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत जे सध्या सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर उपस्थित आहेत. सुशांत, आत्ताचीच ही अपडेट समजते की पंतप्रधान मोदी आता विमानतळावर दाखल झालेले आहेत. या पुढचा त्यांचा हा प्रवास कसा असेल घटनास्थळापर्यंत येण्याचा? पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद विमानतळावर दाखल झालेले आहेत. विमानतळावर आल्यानंतर खऱ्या अर्थाने ते अधिकाऱ्यांशी सुरुवातीला बोलतील आणि त्यानंतर ज्या ठिकाणी जी घटना घडली, ज्या इमारतीला हे विमान आदळलं त्या ठिकाणी जाऊन त्या संपूर्ण भागाची ते पाहणी करतील. एअर इंडियाचे CEO आहेत त्यांच्याशी चर्चा करतील आणि सुरुवातीला ते संपूर्ण घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न करतील आणि त्यानंतर त्याच विमानतळाच्या बाजूला लागून जवळपास 700 मीटर अंतरावर हे सिव्हिल रुग्णालय आहे ज्या ठिकाणी मृतदेह ठेवण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी येतील, त्या ठिकाणी नातेवाईकांना भेटतील, त्यांचे मृत झालेले आहेत इथली माहिती घेतील, इथल्या डॉक्टर प्रशासनाकडून ते माहिती घेतील आणि त्यानंतरच ते माध्यमांशी बोलतात का हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ट्विट केलं होतं, शोक व्यक्त केला होता. मात्र ही घटना गुजरातमध्ये घडते, अहमदाबादमध्ये घडते, त्यामुळे मोठा धक्का जो आहे तो इथल्या प्रशासनाला देखील बसलेला आहे. कारण जवळपास 265 जणांचा या संपूर्ण घटनेत मृत्यू झालेला आहे. याचं कारण जे आहे ते अद्याप कळू शकलेलं नाही, याची चौकशी सुरू होते. मात्र खरं तर आपण बघितलं असेल तर नेमकं याच दोषी कोण आहेत, नेमकी यात चुकी कोण आहे, कोणाची आहे याची माहिती घेतली जाते. मात्र आत्ता आपण जर बघितलं असाल तर या ठिकाणी गुजरात सरकारमधील प्रमुख अधिकारी असतील, इथले आरोग्य मंत्री असतील, ते सातत्याने सिव्हिल हॉस्पिटलमधील
डॉक्टरशी संपर्कात आहेत आणि नातेवाईकांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांना त्यांच्या नातेवाईकाचा मृतदेह लवकरात लवकर ताब्यात दिला जावा, यासाठी देखील गुजरात प्रशासन प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळत आहे. अगदी सुशांत, वेळोवेळी पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ. सध्या धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.